नमस्कार. आज मी तुम्हाला कोबी मंचुरियन करून दाखवणार आहे. चला तर आपण त्याची तयारी करून घेऊया. हा कोबी घेतलेला आहे मी. कोबी बारीक असा चाकूने चिरून घेतलेला आहे किंवा खिसून घेतला तरी पण चालू शकतो. असे बारीक असे चिरून घेतलेले आहे. मी कोबी मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. पाणी यातून व्यवस्थित निथळून ठेवलेले आहे. आता मी एक गाजर खिसलेला आहे. 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता ही कोबी व्यवस्थित पिळून घेतलेली पाण्यातून काढून त्यात गाजर घातलेलं आहे. खिसलेलं गाजर घातलं. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं. ह्यात अर्धा चमचात मी लाल तिखट टाकलेले आहे. मिरची पूड आहे. चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर टाकली आहे थोडी, आणि आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात 2 चमचे मैदा, त्याप्रमाणे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. अशा पद्धतीने आपण पीठ घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला अजून पीठ पाहिजे असं वाटल्यास आपण परत पीठ ॲड करू शकतो. त्यात थोडे मी पीठ घातलेले, अजून थोडं पीठ लागत होतं. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे हे. व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. यात पाणी घालायचं नाही आपल्याला. असं छान असं गोळा तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यात छोटे छोटे गोळे करून घेऊया. ह्या प्रकारे आपण छोटे गोळे करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कोबी मंचुरियन तळून घेऊया. छान असे कोबी मंचुरियन तळून आले आहेत. मी कुठलाही कलर घातलेला नाही आहे. याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी. त्यात 1 वाटी पाणी घालायचं आहे. ही मी ग्रेव्हीची तयारी करत आहे. एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. त्यात चिरलेला लसूण आहे. लसूण घातलेलं आहे. हिरवी मिरची, थोडी कोबी घालायची. त्यानंतर सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा घेतलेला आहे, आणि टोमॅटो सॉस 2 चमचे. व्यवस्थित असे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवरचे पाणी ॲड करायचं आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपण चवीपुरतं मीठ आणि थोडीशी काळी मिरी टाकायची आहे. आपल्याला ग्रेव्ही जास्त हवी असल्यास तर आपण वरून पाणी ॲड करू शकतो. ही आपली ग्रेव्ही तयार झाली. आता आपण ह्याच्यात कोबी मंचुरियन टाकून घेऊया. आपल्याला हवी तशी बरोबर ग्रेव्ही झालेली आहे. हे आपले कोबी मंचुरियन तयार झाले. मस्त असा वास येत आहे. वरून थोडी कोबी टाकायची आणि आपली कोबी मंचुरियन खायला तयार. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.